सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे. तर जसं की काल मी क्वेश्चन अँड आन्सरची स्टोरी टाकली होती, तर मी तुम्हाला बोलले होते मी व्लॉगमध्ये सगळ्यांना रिप्लाय करेल. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मी सगळ्यांना रिप्लाय करून सांगेल, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देईल. तर ब्लॉग कंप्लीट करा आणि जे कोणी ब्लॉगमध्ये नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ यू आर कम्फर्टेबल कॅन वी प्लीज शेअर युअर पास्ट विथ मिक्की. तर मिक्की आणि मी कधी रिलेशनशिपमध्ये नव्हतोच ना, तो माझा बॉयफ्रेंड होता. तो आणि मी फक्त एक रिलेटिव्ह, म्हणजे तो माझ्या मामाचा मुलगा आहे आणि मी त्याच्या आत्याची मुलगी आहे. आम्ही कधी रिलेशनशिपमध्ये नव्हतोच. आणि व्हिडिओ मी त्याच्याबरोबर का काढायचे, कारण मी रिलेशनशिपमध्ये नव्हते आणि तो पण तेव्हा रिलेशनशिपमध्ये नव्हता. मग आमच्या व्हिडिओजला व्ह्यूज जास्त जायचे. आम्ही जस्ट एक असाच टाइमपास व्हिडिओ काढलेला, तर त्याला 5K मिलियन व्ह्यूज गेलते. मग त्याच्यानंतर आम्ही रील्स काढायला स्टार्ट केले. तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता की नाही का आम्ही व्हिडिओ काढतोय किंवा काय, आणि घरच्यांना पण काय नव्हता, कारण आम्ही रिलेटिव्हच होतो. मग त्यामुळे आम्ही व्हिडिओज काढायचो. पण पब्लिकला वेगळाच गैरसमज झाला, तर तसं काही नाही आहे आणि कधी नव्हतं पण. आणि तो आणि मी अजून कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतं आणि त्याचं माझं बोलणं अजून पण होतं, बट आम्ही पब्लिकली दाखवत नाहीत. आम्ही कॉलवर वगैरे बोलतो, पण आम्ही पब्लिकली करत नाहीत, कारण परत ते. आणि आत्ता मी रिलेशनशिपमध्ये आले, तुम्हाला तर माहिती आहे विक्कीसोबत माझं रिलेशनशिप आहे. तर आता मी रिलेशनशिपमध्ये आले. ऑफकोर्स कोणाच्या बॉयफ्रेंडला आवडत नाही की आपल्या गर्लफ्रेंडने कोणासोबत व्हिडिओज वगैरे काढलेले, त्यामुळं आम्ही व्हिडिओज बंद केले. तो पण रिलेशनशिपमध्ये गेला, तर त्याच्या पण लाईफमध्येच प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओज बंद केले. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे, यू आर बुद्धिस्ट. हां, प्राऊड टू बी बुद्धिस्ट. मी जैन आहे. तर थर्ड क्वेश्चन आहे, तुझं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? काकण. तर आपला फोर्थ क्वेश्चन आहे, तुला जेवायला बनवायला येतं का? थोडं पण नाही, म्हणजे चहा येतो, पोहे वगैरे येते बस. आपला फिफ्थ क्वेश्चन आहे, तू क्वीन आहे इंस्टाग्रामची, बिग फॅन प्रदू. थँक्यू सो मच, एवढं मला प्रेम दिल्याबद्दल. एवढं सगळं तुम्ही प्रेम करतात माझ्यावर, असंच सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. तर सिक्स्थ क्वेश्चन आहे, प्रदू तुझं रिअल नेम काय आहे? माझं रिअल नेम प्रज्ञा आहे. तर आपला सेवन्थ क्वेश्चन आहे, सॉरी बट मिक्की कोण आहे तुझं? मी माझ्या फर्स्ट क्वेश्चनमध्येच सांगितलं होतं की मिक्की कोण आहे माझा आणि त्याचं माझं नातं काय होतं आणि काय आहे. तर आपला एट क्वेश्चन आहे, विक्की और तुम्हाला सॉरी भाई, विक्की और तुम्हारा फेवरेट पिक है एक इंस्टाग्राम पे, मैं दिखाऊंगी आपको. तर आपला नाइन्थ क्वेश्चन आहे, तुझा बर्थडे कधी असतो? माझा बर्थडे 8 ऑक्टोबर. तर आपला नाइन्थ क्वेश्चन आहे, देवाने तुला एवढं सुंदर का बनवलंय ग? इश्शा, लहानपणीपासून. तर आपला 10th क्वेश्चन आहे की तुला 10th बोर्डमध्ये किती मार्क आले होते प्रदू? तर मला 10thमध्ये 70.20 मार्क्स होते. तर आपला 11th क्वेश्चन आहे की प्रपोज कोणी केला होता, विक्कीने का तुम्ही? ऑफकोर्स त्यानेच केला होता. सो आपला 12th क्वेश्चन आहे, लग्न कधी करणार आहे दीदी? लग्न तर अजून नाही, माझ्या लग्नाला तर अजून खूप टाईम आहे, कारण मला खूप पुढं जायचं आहे. अजून खूप काय करायचं आहे लाईफमध्ये. खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे, खूप पुढं जायचं आहे. जोपर्यंत मी खूप पुढं जाणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं नाही राहणार तोपर्यंत मी लग्न नाही करणार. तर आपला 13 क्वेश्चन आहे की तुम्हाला प्रॉपर गाव कोणतं आहे? माझं प्रॉपर गाव म्हणजे माझं गाव नांदेड. तर आपला 14वा क्वेश्चन आहे की दीदी तू कुठं राहते? मी पुण्यामध्ये राहते. तर आपला 15वा क्वेश्चन आहे, विख्यावर किती ट्रू लव करते? मी त्याच्यावर आभाळ एवढं प्रेम करते, कधी संपणारच नाही. तर आपला 16वा क्वेश्चन आहे,
तुझे एज किती आहे? 17+ आहे, 18 रनिंग आहे. तर आपला 18वा क्वेश्चन आहे, तू मला एकदा उल्हासनगरला दिसली होती तुझ्या बॉयफ्रेंडबरोबर. हो, मी उल्हासनगरला येते जाते सारखं, त्याच्यामुळे दिसले असेल. तर आपला 17 क्वेश्चन आहे, दुनिया में सबसे ज़्यादा किससे प्यार करते हो? ऑफकोर्स अपनी मम्मी से. तर आपला 19वा क्वेश्चन आहे, दीदी तुझे व्हिडिओज खूप छान आहे, तू अशीच मेहनत करत राहा, तुझे 1 मिलियन फॉलोवर झाले पाहिजे. हो, मी खूप मेहनत करेल आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच असू द्या. थँक्यू सो मच. आपण 1 मिलियन लवकरच करू. तर आपला 20 क्वेश्चन आहे, कोणतं फेवरेट रॅप? तर माझं फेवरेट रॅपर सांगते पहिलं. माझं फेवरेट रॅपर आहे MC स्टॅन, आणि त्यातला माझा एक फेवरेट रॅप म्हणजे नुसतं पैसा. सो हे गाईस, तर मी माझ्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. तर माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा क्वेश्चन अँड आन्सरचा व्लॉग होता, तर तो मी कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही जे मला प्रश्न विचारले मी त्याचे उत्तरं तुम्हाला दिलेले आहे. तर असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या आणि खूप मला सपोर्ट करा. आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. लव यू ऑल. बाय बाय.